आणि दुनियादारीमधून घेऊयात वेगवान बातम्यांचा आढावा। पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील हमीदपूर कनोरा भागात पेट्रोलियम गॅस वाहून नेणाऱ्या टँकरचा स्फोट झालाय। या स्फोटात एका चिमुकलीसह 6 जणांचा मृत्यू तर 31 जण जखमी आहेत। एलपीजी टँकरच्या या भीषण स्फोटानंतर परिसरात आग पसरली, त्यामध्ये आसपासची वाहनंही जळून खाक झाली आहेत। माहिती मिळताच अग्निशमन दलासह बचाव पथक घटनास्थळी पोहोचला। त्यांनी तात्काळ बचाव कार्याला सुरुवात केली आहे। जखमींवर मुलतानच्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते आणि त्याचमुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर अमेरिकेत बेकायदा स्थलांतरितांविरोधात कारवाई आणखी तीव्र झाली आहे। बेकायदा स्थलांतरितांचा शोध घेण्यासाठी यूएस डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीनं न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीतील काही गुरुद्वारांची तपासणी केली। या तपासणीवर शीख संघटनांनी तीव्र निषेध नोंदवला। अशा कृत्यांमुळे धर्माच्या पावित्र्याला हानी पोहोचत असल्याचं शीख संघटनांकडून सांगण्यात आलं। दरम्यान एका दिवसात तब्बल 956 बेकायदा स्थलांतरितांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकन सरकार बेकायदा स्थलांतरितांना मोठ्या प्रमाणात हद्दपार करण्याच्या तयारीत आहे। अमेरिकेतील बेकायदा स्थलांतरितांमध्ये मेक्सिको आणि एल साल्वाडोर नंतर भारतीयांचा तिसरा क्रमांक लागतो। जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बेकायदा स्थलांतरितांना मोठ्या प्रमाणात हद्दपार करण्याच्या तयारीत असताना या निर्णयावर चिंता व्यक्त केली जाते। तर गेल्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं निवडणुकीतील एका आश्वासनाची पूर्तता करताना सामूहिक हद्दपारीची मोहीम सुरू केली आहे। अमेरिकेतील अवैध घुसखोरी रोखण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी कडक निर्बंध लागू केलेले आहेत। त्यामुळे अनेक परदेशी नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली। विशेषतः भारतीयांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे। भारतीयांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय। दरम्यान न्यू जर्सीच्या एअरपोर्टवर एक धक्कादायक असा प्रकार घडला। एका भारतीय दाम्पत्याला अमेरिकेत एंट्री नाकारण्यात आली। B1 B2 व्हिसावर दाम्पत्य आपल्या मुलांना भेटण्यासाठी अमेरिकेला गेलेलं होतं, मात्र जोडप्यानं रिटर्न तिकीट न दाखवल्यानं त्यांची अमेरिकेत एंट्री रोखलेली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हाती घेताच अनेक कठोर निर्णय घेतले। याच दरम्यान ट्रम्प यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली होती। या संबंधित पोस्ट करणाऱ्या फ्लोरिडामधील एका संशयित व्यक्तीला अटक झाली आहे। ही अटक FBI कडून मिळालेल्या माहितीनंतर करण्यात आली आहे। 46 वर्षीय ॲटकिन्सनं सोशल मीडियावर धमकीच्या अनेक पोस्ट केलेल्या होत्या, त्यामध्ये ट्रम्प यांना थेट लक्ष्य करण्यात आलेलं होतं। कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष पेट्रो यांनी निर्वासित विमानांना प्रवेश नाकारल्यानंतर ट्रम्प यांनी कोलंबियावर आपत्कालीन 25% कर लावण्याची घोषणा केली आहे। पेट्रो यांच्या निर्णयावर डोनाल्ड ट्रम्प यांनी जोरदार टीका केली। तसेच ट्रम्प यांनी कोलंबियाला लक्ष्य करून अनेक निर्बंधांची घोषणा केली आहे, ज्यात देशात होणाऱ्या सर्व आयातीवर 25% शुल्क, कोलंबियाच्या नागरिकांसाठी प्रवास बंदी आणि अमेरिकेतील कोलंबियाच्या अधिकाऱ्यांसह सर्व मित्र आणि समर्थक यांचा व्हिसा रद्द करणं आदी निर्बंधांचा समावेश आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी पनामा कालवा अमेरिकेच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हालचाली सुरू केल्यात। त्यांच्या या घोषणेचा संदर्भ चीनी प्रभावाशी जोडला जातोय। आर्थिक तसेच धोरणात्मकदृष्ट्या पनामा कालवा अमेरिकेसाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळेच त्याला पुन्हा नियंत्रणाखाली आणण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे। पनामा कालवा भागामध्ये चीनचा वाढता प्रभाव भविष्यात अमेरिकेसाठी अडचणीचा ठरण्याची भीती ट्रम्प यांना वाटत असल्याचं बोललं जात आहे। या कालव्यानं आजवर जागतिक व्यापारामध्ये महत्त्वाची भूमिका सुद्धा बजावली आहे। भारतानं अफगाण क्वाडमध्ये सहभागी व्हावं याची अपेक्षा रशियानं अनेकदा व्यक्त केली। आतापर्यंत या क्वाडमध्ये रशिया, चीन, पाकिस्तान आणि इराण यांचा समावेश आहे, त्यामुळे भारतानेही त्यांचा भाग व्हावं असं रशियाला वाटतं। क्वाडमध्ये याआधीच पाकिस्तानचा समावेश असल्यानं भारताचा त्यापासून दूर राहण्याचा इरादा असल्याचं बोललं जात आहे। रशियाच्या प्रभावाखाली 4 देशांनी क्वाडची स्थापना केली आहे। अफगाणिस्तानला स्थिरता राखण्याचा या क्वाडचा हेतू आहे। अलीकडेच रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी याबाबत निवेदन सुद्धा दिलेलं होतं। भारतीय परराष्ट्र सचिवांनी चीनच्या परराष्ट्रांची भेट घेतली। दोनही देशांनी तणाव चांगल्या प्रकारे हाताळायला हवा असं मत भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी बोलताना मांडलं। त्यावर सहकार्य वाढवण्यासाठी चीन उपाययोजना करेल असा शब्द चीनकडून देण्यात आलाय। भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी चीनच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतली आहे। दोनही देशांमधील परस्पर सामंजस्य आणि सहकार्य वाढवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचं आश्वासन चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेलं आहे।
पिण्याच्या पाण्यात पवित्र कुराणातील आयत मिसळण्यावरून अनेक देशांमध्ये वादाला तोंड फुटलाय। सौदी अरेबियातील कंपनीनं कुराणमधील पिण्यायोग्य आयत विकण्यास सुरुवात केली। कंपनीने छोट्या कागदांवर आयत लिहिलेले आहेत। तो कागद पाण्यात टाकल्यावर मिसळून जातो। या उत्पादनावर अनेक देशांतून आक्षेप घेतला जातोय। पाकिस्तानमध्ये सुद्धा त्यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटतायत। काही जणांनी त्याला चुकीचं ठरवलं। सौदी कंपनीला हे उत्पादन थांबवण्याचं आवाहन केलंय, तर दुसरीकडे काहींनी ही टीका अनावश्यक असल्याचंही बोललंय। युद्धविराम कराराअंतर्गत हमास या आठवड्यात 6 इस्रायली नागरिकांना सोडणार अशी माहिती मिळते। गुरुवार आणि शनिवारी प्रत्येकी 3च्या 2 बॅचमध्ये हे नागरिक सोडले जातील। त्या बदल्यात इस्रायलनं उत्तर गाझामधील पॅलेस्टिनी नागरिकांना परत येण्याची परवानगी दिली आहे। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ही माहिती दिली आहे। सुटका करण्यात आलेल्या ओलिसांमध्ये अरबेल येहूद आणि आगर बर्गर या 2 महिलांचा समावेश आहे। त्यांना 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासनं बंदी बनवून ठेवलेलं होतं। लेबनॉनमध्ये इस्रायली सैन्यानं आंदोलकांवर केलेल्या गोळीबारात 22 लोकांचा मृत्यू झालाय, तर 124 जण जखमी आहेत। लेबनॉनमधून इस्रायली सैन्य मागे घेण्याची मुदत 18 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे। अमेरिकन व्हाईट हाऊसनं या संदर्भात माहिती दिली आहे। दक्षिण लेबनॉनमधून इस्रायली सैन्याला 60 दिवसात माघार घेण्याची मुदत देण्यात आलेली होती, जी 25 जानेवारीला पूर्ण झाली आहे। या मुदतवाढीच्या विरोधात 26 जानेवारीला दक्षिण लेबनॉनमध्ये निदर्शने करण्यात आली। युद्धविराम करारानुसार इस्रायली सैन्य मागे घेण्याची मागणी आंदोलक करतायत। इंडोनेशियाचे नौदल प्रमुख मोहम्मद अली यांच्या नेतृत्वाखाली इंडोनेशियाच्या शिष्टमंडळानं ब्रह्मोस एरोस्पेस मुख्यालयाला भेट दिली आहे आणि यासोबतच त्यांना भारतीय सशस्त्र दलाचा मुख्य आधार बनलेल्या पारंपरिक प्रिसिजन स्ट्राईक शस्त्राच्या क्षमतेबद्दल माहिती सुद्धा देण्यात आली। या शिष्टमंडळानं भारत रशिया संयुक्त उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जयतीर्थ आर जोशी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला। सध्या भारत आणि इंडोनेशिया ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्रांच्या प्रस्तावित कराराला अंतिम रूप देण्यासाठी काम करतायत। व्हिएतनामची राजधानी हनोईतील बाजारपेठांमध्ये चांद्र नवीन वर्षाच्या सुट्ट्यांचा जल्लोष सुरू होताच लोकांनी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी केली। सुट्टी जवळ येताच हनोईच्या ओल्ड क्वार्टरमधील बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी केलेली होती। 12 महिन्यांच्या चांद्र दिनदर्शिकेतील ड्रॅगन इयरची सुरुवात बुधवारी होणार आहे। त्यामुळे ड्रॅगन इयर साजरं करू इच्छिणाऱ्यांमध्ये ड्रॅगनच्या आकाराची सजावट सर्वाधिक लोकप्रिय ठरते। म्यानमारमध्येही ढोलताशांच्या गजरात नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत झालं। पारंपरिक उत्सवाबरोबरच महोत्सवात संगीत, नाट्य, सादरीकरण सुरू आहे, तर पारंपरिक चीनी वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या खरेदीसाठी नागरिक मोठी गर्दी करतायत। ड्रॅगन इयर सुरू होण्याआधी हजारो यंगून वासियांनी सिंह नर्तकांना पाहण्यासाठी गर्दी केली। सरकारकडून लष्करानं सत्ता हस्तगत केल्यानंतर अस्तित्वामध्ये आलेल्या म्यानमारमधील सरकारचं यंदा 5वं वर्ष आहे आणि त्याचमुळे नागरिकांनी नवीन वर्षाचं जोरदार स्वागत केलंय। चीनी नवीन वर्षाचं औचित्य साधून पूर्व चीनच्या झेनजियांगमध्ये लोककलावंतांनी लोखंडी फुलांची कला सादर केली। युआओ शहरात राष्ट्रीय अमृत सांस्कृतिक वारसा म्हणून ही कला जतन करण्यात आली आहे। वितळलेलं लोखंड फेकून प्रकाशाची आतषबाजी केली जाते। या आतषबाजीचं दिमाखदार प्रदर्शन करण्यात आलं। ती पाहण्यासाठी चीनमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। त्याशिवाय चीनी नवीन वर्षाच्या निमित्तानं खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांची झुंबड उडाल्याचं बघायला मिळालं। इटलीमध्ये रविवारी संध्याकाळी शुक्र, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे 6 ग्रह रात्रीच्या आकाशात एका रेषेत दिसले। व्हर्च्युअल टेलिस्कोप प्रोजेक्टनं त्यांच्या रिमोट नियंत्रित रोबोटिक टेलिस्कोपमधून या ग्रहांचं रिअल टाइम छायाचित्र प्रकाशित केलेलं आहे। शुक्र, मंगळ, गुरु आणि शनी हे ग्रह जानेवारी आणि फेब्रुवारीत डोळ्यांनी दिसतात, तर दुर्बिणीद्वारे युरेनस आणि नेपच्यून यांना पाहता येतं। गेल्या जूनमध्ये अशीच परेड झालेली होती, पण कोणत्याही विशेष उपकरणाशिवाय केवळ 2च ग्रह दिसलेले होते। जागतिक हवामान संघटनेनं डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान ला निना येण्याची शक्यता वर्तवली आहे। उत्तर भारतातील थंड हवामान आणि लॉस एंजेलिसमधील भीषण आग ही ला निनाच्या आगमनाचा संकेत असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे। कोरड्या दक्षिण कॅलिफोर्नियातील अनेक घटकांपैकी ला निना एक आहे। हिवाळ्यात चक्रीवादळ ला निनाला अमेरिकेच्या उत्तरेकडील भागाकडे ढकलतात, ज्यामुळे उत्तर भाग नेहमीपेक्षा ओलसर आणि दक्षिण भाग नेहमीपेक्षा कोरडा होतो।
एलॉन मस्क आणि पाकिस्तान सरकारमध्ये एक नवा वाद सध्या उभा राहिला। पाकिस्तान सरकारनं एलॉन मस्कवर पाकिस्तान विरोधी वक्तव्य केल्याचा आरोप केलाय। या सर्व गोष्टी अशावेळी घडतायत जेव्हा मस्क यांनी पाकिस्तानमध्ये इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी नियामक परवान्यासाठी अर्ज केला। पाकिस्तान सरकारनं अद्याप या अर्जाला मंजुरी दिलेली नाही, तर पाकिस्तान सरकारनं एलॉन मस्क यांच्याकडून माफीची मागणी सुद्धा केली आहे। दरम्यान पाकनं स्टारलिंकसाठी मस्कच्या अर्जाची तपासणी करण्यासाठी एका बैठकीचं आयोजन सुद्धा केलं। अमेरिकन राजकारणातील एलॉन मस्क यांच्या प्रभावाविषयी मायक्रोसॉफ्टचे सीईओ बिल गेट्स यांनी आश्चर्य व्यक्त केलंय। त्यासोबतच गेट्स यांनी अमेरिकेला होणाऱ्या संभाव्य धोक्यांबद्दलही आपलं मत मांडलं। मस्क यांनी अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सीमध्ये लक्ष केंद्रित केलंय। अमेरिकेचा सरकारी खर्च कमी करण्यासाठी मस्क अनेक पावलं उचलतायत, मात्र त्यातील काही योजनांमुळे सामाजिक घटनांवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता बिल गेट्स यांनी व्यक्त केली आहे। मेल गिब्सनचा फ्लाइट रिस्क हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर $12 दशलक्ष कमाईसह पहिल्या क्रमांकावर पोहोचला। त्यापाठोपाठ 3D सिनेमा मुफासा वन ऑफ द थीम डेज हे सिनेमे हिट ठरतायत। समीक्षकांनी टीका केली आणि प्रेक्षकांनी त्याला फारसं चांगले ग्रेड दिले नाहीत, तरी सुद्धा स्टुडिओच्या अंदाजानुसार फ्लाइट रिस्क हा बॉक्स ऑफिसवर 1 नंबर ठरलाय। नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात मार्क वॉलबर्ग याची भूमिका असलेला लायन्सगेट थ्रिलर चित्रपटाला पहिल्या क्रमांकावर स्थान मिळालंय। दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। या निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्ष, काँग्रेस, भाजपासह सर्व पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपनं जाहीरनामा प्रसिद्ध केला। या जाहीरनाम्यात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी खरं तर 15 गॅरंटी जाहीर केलेल्या आहेत। यामध्ये रोजगार, आरोग्य सेवा, शिष्यवृत्ती, मोफत वीज, 24 तास पाणी, विद्यार्थ्यांना मोफत बस, रेशन कार्ड, मुलीच्या लग्नासाठी 1 लाख रुपयांची मदत अशा विविध 15 मोठ्या घोषणा केलेल्या आहेत। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संविधानाविषयी बोलताना भाजपावर निशाणा साधला। सोमवारी त्यांनी मध्य प्रदेशाच्या महू येथे जय बापू, जय भीम, जय संविधान रॅलीला संबोधित केलं आणि त्याचवेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधलाय। भाजपाने लोकसभा निवडणुकीआधी राज्यघटना रद्द करण्याची घोषणा केलेली होती। लोकसभेत 400हून अधिक जागा मिळाल्या तर संविधान बदलू असं भाजपाचे नेते म्हणाले होते। काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे नेते समोर उभे राहिले, त्याचवेळी नरेंद्र मोदींना लोकसभेत संविधानापुढे झुकावं लागलं। या शब्दात राहुल गांधींनी भाजपावर टीका केली आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना त्यांच्या महू दौऱ्यावरून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी डिवचलं। भाजपानं उभारलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला भेट द्या, डोळे बंद करून प्रायश्चित सुद्धा करा अशा शब्दात चौहान यांनी एक्सपोस्ट करत दोघांना डिवचलाय। काँग्रेसनं नेहमीच बाबासाहेबांचा अपमान केला। स्वातंत्र्यानंतर मध्य प्रदेशात अनेक दशकं काँग्रेसचं सरकार होतं, पण त्यांच्या जन्मस्थळी ना कोणताही कार्यक्रम आयोजित केला, ना कोणतेही स्मारक उभारण्याची कल्पना मांडली अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे। प्रयागराज येथे 13 जानेवारीपासून सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमावर कोट्यवधी भाविकांनी स्नान केलंय। गुरुवारी दुपारी 12च्या सुमारास 10 कोटी भाविकांनी हा महत्त्वाचा टप्पा गाठल्याची नोंद प्रशासनाकडून करण्यात आली। दरम्यान एकाच वेळी एकाच ठिकाणी एवढा मोठा जनसमुदाय लोटल्यानंतर अवकाशातून ते स्थान कसं दिसतं असेल याचं चित्र थेट अंतराळातून टिपण्यात आलंय। यात्रेकरूंची संख्या वाढत असून दररोज लाखो भाविक स्नान करण्यासाठी येत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाकुंभात हजेरी लावल्याचं बघायला मिळालं। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह गृहमंत्र्यांनी त्रिवेणी संगमावर श्रद्धापूर्वक पवित्र स्नान केलं आणि यासोबतच त्यांनी गुरु शरणानंदजी यांच्या आश्रमात जाऊन गुरु शरणानंद आणि गोविंदगिरी महाराज यांची भेट सुद्धा घेतली। त्यानंतर त्यांनी शृंगेरी, पुरी आणि द्वारकाच्या शंकराचार्यांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद सुद्धा घेतले। या भेटीनंतर अमित शहा दिल्लीला रवाना झालेत। कुंभमेळ्यात धर्मसंसदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या धर्मसंसदेत 4 शंकराचार्य, 13 आखाड्यांचे प्रतिनिधी, विविध संप्रदायाचे पीठाधीश्वर, धर्माचार्य, प्रख्यात कथावाचकही सहभागी झाले होते। धर्मसंसदेमध्ये सनातन बोर्डाची स्थापना, श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरावरील अतिक्रमण हटवून भव्य मंदिर उभारणी विषयावर चर्चा झाली आहे। तर सनातनी धर्माचार्यांसाठी संसदेत 50 जागा आरक्षित करणं आणि सनातनच्या धार्मिक हक्कांचं रक्षण यांसारख्या विषयांवर विचारमंथन झालं।
सनातन धर्म हा भारताचा राष्ट्रधर्म असल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलंय। तसेच प्रयागराज येथे सुरू असलेला कुंभमेळा हा विशिष्ट जात किंवा धर्मासाठी नाही तर प्रत्येकासाठी आहे। देवाला वंदन करण्याचा प्रकार वेगवेगळा असेल मात्र धर्म एकच असल्याचंही योगी यांनी म्हटलं। 26 जानेवारीच्या दिवशी प्रयागराजला सुमारे 3 कोटी लोक पवित्र स्नान करण्यासाठी पोहोचलेले आहेत असंही योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केलं आहे। संयुक्त समितीच्या बैठकीमध्ये वक्फ विधेयकासंदर्भात सत्ताधाऱ्यांनी मांडलेल्या 12 सुधारणा मंजूर करण्यात आलेल्या आहेत। विरोधी खासदारांनी मांडलेल्या 44 सुधारणा यावेळी फेटाळण्यात आल्या। मंजूर करण्यात आलेल्या 12 सुधारणा या सत्ताधारी भाजपा आणि एनडीए आघाडीतील इतर मित्र पक्षांकडून मांडण्यात आलेल्या होत्या तर फेटाळण्यात आलेल्या 44 सुधारणा या विरोधी पक्षांकडून मांडण्यात आलेल्या होत्या। विरोधी पक्षांनी मांडलेल्या सर्व सुधारणा फेटाळण्यात आल्यामुळे विरोधकांवर अन्याय झाल्याचा दावा करण्यात येतोय। उत्तराखंडमध्ये आजपासून समान नागरी संहिता लागू करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी डेहराडून येथील मुख्य सेवक सदन येथे यूसीसीच्या पोर्टलचं उद्घाटन केलं। 7 फेब्रुवारी 2024ला राज्य विधानसभेनं या संदर्भात विधेयक पारित केलेलं होतं तर उत्तराखंड सरकारनं संमत केलेल्या समान नागरी कायद्याला 16 मार्चला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिलेली होती। समान नागरी कायदा लागू करणारं उत्तराखंड हे देशातील पहिलं राज्य आहे। हिंडनबर्ग अदानी समूह प्रकरणात केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे। एससीबीआय कडून अंतिम तपास अहवाल दाखल करण्याचे आदेश देण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाकडे केलेली होती मात्र सर्वोच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली आहे। तसेच हिंडनबर्ग प्रकरणात यापुढे कोणत्याही नव्या याचिकेवर सुनावणी घेतली जाणार नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं। कोर्टाच्या निर्णयामुळे हिंडनबर्ग प्रकरणात संबंधित नव्या याचिकांवर निर्बंध आलेले आहेत आणि हे प्रकरण संपल्याचं आता मानलं जात आहे। केंद्र सरकारनं सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्या रवानगीची तयारी सुरू केली आहे। 28 फेब्रुवारी रोजी त्यांचा सेबी प्रमुख म्हणून कार्यकाळ संपतोय। अर्थ मंत्रालय पुन्हा माधवी पुरी यांची या पदावर नियुक्ती करण्यास किंवा त्यांना मुदतवाढ देण्यास इच्छुक नसल्याचं दिसतं कारण अर्थ मंत्रालयानं नवीन अध्यक्षांसाठी येत्या 17 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागवलेले आहेत। अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आर्थिक व्यवहार विभागानं याबाबतची नोटीस जारी केल्याचं बघायला मिळत आहे। छत्तीसगडमधील चिलकापल्ली गावाला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच वीज पुरवठा सुरू झाला। विजापूर येथील जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेलं हे दुर्गम गाव भारताच्या स्वातंत्र्यानंतर विजेपासून वंचित आहे तर नियाद नेल्लवार योजनेअंतर्गत विद्युतीकरण झालेलं चिलकापल्ली हे विजापूरमधील 6वं गाव आहे। विजापूरचे जिल्हाधिकारी संबित मिश्रा यांनी याबद्दल आनंद व्यक्त करत येत्या काही महिन्यात आणखी गावाच्या विद्युतीकरणाचं नियोजन करणार असल्याचं सुद्धा स्पष्ट केलं आहे। दिल्लीच्या बुराडी भागात 5 मजली इमारत कोसळल्याची घटना घडली। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्यांसह रुग्णवाहिका त्या ठिकाणी पोहोचल्या। चौघांना ढिगाऱ्यातून काढण्यात आलं असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे। या इमारतीमध्ये 10 ते 15 जण राहत असल्याची माहिती मिळालेली असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याचं बोललं जात आहे। ही अत्यंत दुःखद घटना असल्याची प्रतिक्रिया एक्सपोज करत नवी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली। एअर इंडिया विमानातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। मुंबईहून दुबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील प्रवाशांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागल्याचा हा प्रकार समोर आलाय। विमानाच्या उड्डाणाला सुमारे 5 तास उशीर झाल्यानं प्रवासी विमानातच अडकून पडल्याचं बघायला मिळालं तर प्रवाशांनी खाली उतरवण्यासाठी गोंधळ सुद्धा घातला। या संबंधीचा एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये विमानातील प्रवासी केबिन क्रूशी वाद घालताना दिसतात। हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होतोय। आरजी कार प्रकरणात दोषीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली मात्र आता संजय रॉयला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर कोलकाता उच्च न्यायालयामध्ये एक ट्विस्ट आलाय। पीडितेचे कुटुंबीय दोषी असलेल्या संजय रॉयला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी करत नसल्याचं समोर आलं। पीडितेचे वकील गार्गी गोस्वामी यांनी त्यांची भूमिका कळवलेली आहे। उच्च न्यायालयात या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान आरोपी संजय रॉय आणि सरकारचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर हा निर्णय राखून ठेवण्यात आला। उत्तराखंडच्या हरिद्वारमधील भाजपचे माजी आमदार प्रणव सिंग चॅम्पियन्स यांनी अध्यक्ष आमदार उमेश कुमार यांच्या कार्यालयावर गोळीबार केलाय। सोशल मीडियावर झालेल्या वादानंतर हा गोळीबार झाला आणि याच वेळी कार्यकर्त्यांनाही मारहाण करण्यात आली तर हल्ल्याच्या वेळी उमेश कुमार कार्यालयात उपस्थित होते। घरावर आणि कार्यालयावर हल्ला झाल्यानंतर अपक्ष आमदार उमेश कुमारही आक्रमक झाले। पोलिसांनी दोघा आमदारांना ताब्यात सुद्धा घेतल्याची माहिती मिळते।
बेळगावच्या झा शहापूर मार्गावर चालत्या कारनं अचानक पेट घेतल्याची घटना घडली आणि यावेळी चालकानं प्रसंगावधान दाखवत कारमधून उतरल्यानं मोठी जीवितहानी टळली आहे। शॉर्ट सर्किटमुळे कारनं पेट घेतल्याचा संशय व्यक्त केला जातोय आणि याच वेळी कारला आग लागल्यावर अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण सुद्धा करण्यात आलं। त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली, तर या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। भारताचा धडाकेबाज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह 2024चा सर्वोत्तम पुरुष कसोटी क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आलाय। त्यानं इंग्लंडचा जो रूट, हॅरी बुक आणि श्रीलंकेचा कामिंदू मेंडिस यांना मागे टाकलं। 2018 मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या बुमराहनं पहिल्यांदाच हा पुरस्कार जिंकलाय। आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू पुरस्कार जिंकणारा तो 6वा भारतीय खेळाडू ठरलेला आहे। यापूर्वी राहुल द्रविड, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, रविचंद्रन अश्विन आणि विराट कोहली यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं होतं। पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात पराभव झाला। वेस्ट इंडिज विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानला 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावं लागलं। मुलतानमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजनं 120 धावांच्या मोठ्या फरकानं विजय मिळवलाय। पहिल्या डावात 163 धावांवर सर्व बाद झाल्यानंतर पाहुण्या संघानं पाकिस्तानला 154 धावांवर गुंडाळून 9 धावांची आघाडी घेतली आणि त्यानंतर 254 धावांचं लक्ष्य ठेवलं। सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानी संघ 133 धावांवर ऑल आऊट झाल्याचं बघायला मिळालं।